सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज कारखान्यात बायोडायजेस्टरच्या टाकी कोसळून फुटली। ही घटना रात्री 11:45 घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 8 कामगार जखमी झाले आहे। जखमी कामगारांना तातडीने सिद्धेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कारखान्यात काम सुरू असताना अचानक पहाटे बायोडायजेस्टरची टाकी खाली कोसळली। त्यामुळे घटनास्थळावर काही कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली। टाकी खाली कोसळल्यानंतर फुटली। टाकी फुटल्यानंतर मिथेन गॅस आणि द्रवरूप लिक्विड पदार्थ बाहेर पडले। त्यामुळे घटनास्थळावर वायुगळती झाली। यात काम करणारे 10 कर्मचारी सापडले। घटनास्थळावर 2 कामगारांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले। या दुर्घटनेमध्ये ज्योतिरामदादा वगरे वय 45 राहणार बिटले मोहोळ आणि सुरेश अंकुश चव्हाण वय 22 राहणार बिटले मोहोळ या दोन्ही कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। 8 कामगारांना सोलापूर सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे। या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहे। काल रात्री 11:15 वाजता मोहोळ तालुक्यातील लोकनेते सहकारी साखर कारखान्यातील बायोगॅस प्लांट जो आहे तो अचानक पडला व पडल्यामुळं त्या ठिकाणी 2 कामगार उपस्थित होते। ते 2 जण मयत झालेले आहेत व त्यातील तसेच बाजूला काम करत असलेले 8 कामगार हे जखमी झालेले आहेत। त्यांना सध्या सोलापूर या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे। त्यांच्यावर औषध उपचार चालू आहेत।